आपल्या सगळ्यांनाच आयुष्य कधी ना कधी खूप आव्हानात्मक आणि गोंधळात टाकणारं वाटतं नाही का? पण विचार करा, ह्याच गोंधळातून मार्ग काढायला काही ठोस नियम मिळाले तर? चला, तर मग आज अशाच 12 शक्तिशाली नियमांबद्दल बोलूया, जे आपल्याला आयुष्यातल्या अडचणींवर मात करायला आणि एक खरी दिशा शोधायला मदत करतील. आणि हाच तो मूळ प्रश्न आहे, जो आपल्या सगळ्यांच्याच मनात कधीतरी येतोच, की या गोंधळाने भरलेल्या जगात सुव्यवस्था आणायची तरी कशी? तर आज आपण ज्या नियमांवर बोलणार आहोत ना, ते याच प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा एक प्रयत्न आहेत. आणि हाच आपल्या आजच्या विवेचनाचा केंद्रबिंदू आहे. तर मग सुरुवात करूया या प्रवासाची. आणि सगळ्यात पहिली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय असेल, तर ती ही की बाहेरच्या जगात बदल घडवायच्या आधी आपल्याला स्वतःच्या आत डोकावून पाहावं लागेल. हो, सगळी सुरुवात होते ती वैयक्तिक जबाबदारी स्वीकारण्यापासून आणि आपली मानसिकता बदलण्यापासून. कधी विचार केलाय का की फक्त उभं राहण्याच्या पद्धतीचा आपल्या मनावर किती मोठा परिणाम होत असेल? म्हणजे ताठ उभं राहणं ही फक्त एक शारीरिक क्रिया नाहीये. ही खरं तर एक घोषणा आहे, जी आपण स्वतःला आणि जगाला देतो की मी तयार आहे कोणत्याही आव्हानासाठी. ही आपल्या मानसिकतेचीच एक प्रतिमा आहे, असं म्हणायला हरकत नाही. बघा, लॉबस्टरचं उदाहरण खूपच इंटरेस्टिंग आहे. म्हणजे जसं त्यांच्यात ताठ मुद्रा ही वर्चस्व आणि आत्मविश्वासाचं प्रतीक आहे, अगदी तसंच आपल्या माणसांमध्येही आहे. जेव्हा आपण ताठ उभे राहतो, तेव्हा आपले शरीर आपल्या मेंदूला एक सकारात्मक सिग्नल पाठवतं. आणि हे फक्त इतरांना इम्प्रेस करण्यासाठी नाही, तर स्वतःच्या आत आत्मविश्वास जागवण्यासाठी आहे. ही एक प्रकारची म्हणूयात जैविक भाषा आहे, जी सांगते की हो, जबाबदारी घ्यायला आपण तयार आहोत. आता हा नियम बघा, आपली खोली स्वच्छ करा. हे ऐकायला साधं वाटेल, पण हे खूप शक्तिशाली रूपक आहे. याचा सरळ अर्थ आहे की जगाच्या समस्यांबद्दल तक्रार करण्याआधी आधी आपल्या स्वतःच्या आयुष्यात सुव्यवस्था आणा. म्हणजे जर आपलंच आयुष्य, आपले नातेसंबंध, आर्थिक बाजू सगळं विस्कळीत असेल, तर बाहेरच्या जगाला दोष देणे किती सोपं होऊन जातं, नाही का? खरी सुरुवात तर स्वतःपासूनच करायला हवी. आजच्या जगात एक मोठा सापळा आहे, तो म्हणजे सतत इतरांशी तुलना करण्याचा. आणि हे दुःखाचं एक खूप मोठं कारण बनतं. खरंच विचार करा, ही एक अशी शर्यत आहे जी आपण कधीच जिंकू शकत नाही. मग यावर उपाय काय? तर खरा उपाय आहे आपलं लक्ष इतरांवरून हटवून स्वतःवर आणणं. खरी स्पर्धा इतरांशी नाहीच आहे, ती आहे कालच्या आपल्या स्वतःशी. कालपेक्षा आज फक्त 1% जरी सुधारणा झाली ना, तरी तोच खरा विजय आहे. मग ही स्वतःची शर्यत जिंकायची कशी? बघा, हे खूप सोपं आहे. पहिलं पाऊल, आपण काल कुठे होतो हे मान्य करायचं. दुसरं, आज कोणती एक छोटीशी सुधारणा करता येईल ते ओळखायचं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तिसरं पाऊल, त्या छोट्याशा प्रगतीलाही यश मानायचं आणि स्वतःची पाठ थोपटायची. कारण रोजची ही छोटी छोटी सुधारणाच खऱ्या मोठ्या यशाचा पाया रचते. एक गोष्ट लक्षात घ्या, आपण आपल्या मित्रांची, कुटुंबाची, अगदी आपल्या पाळीव प्राण्यांचीही किती काळजी घेतो नाही का? पण जेव्हा स्वतःची वेळ येते, तेव्हा तेव्हा आपण तितकेच दयाळू असतो का? हा नियम आपल्याला हीच आठवण करून देतो, जी काळजी आणि करुणा आपण इतरांना दाखवतो, त्याची सर्वात जास्त गरज आपल्याला स्वतःला आहे. कारण स्वतःला मदत करण्याची जबाबदारी ही शेवटी आपलीच आहे. ठीक आहे. एकदा का आपण आपल्या आतल्या जगाला व्यवस्थित केलं, की मग पुढचं पाऊल येतं, ते म्हणजे बाहेरच्या जगाशी, म्हणजेच इतरांशी आपले संबंध कसे आहेत याकडे लक्ष देणं. कारण आपलं आतलं स्थैर्यच बाहेरच्या जगात वावरण्यासाठीचा पाया रचतो. म्हणतात ना, संगत माणसाला घडवते किंवा बिघडवते. हे आपण लहानपणापासून ऐकत आलोय. आणि हे अगदी खरं आहे. आपल्या मित्रमैत्रिणींचा आपल्या विचारांवर, आपल्या ध्येयांवर खूप मोठा प्रभाव असतो. म्हणूनच असे सोबती निवडणं महत्त्वाचं आहे, जे आपल्या यशाने खरोखर आनंदी होतात, जे आपल्याला अजून चांगलं बनण्यासाठी प्रेरणा देतात, आपल्याला खाली ओढत नाहीत. आता हा विचार पालकत्वासाठी खूप महत्त्वाचा आहे. मुलांचा मित्र बनण्यापेक्षा त्यांचे मार्गदर्शक बनणं हे जास्त महत्त्वाचं आहे, असा हा नियम सांगतो. कारण मुलांना शिस्त लावण्याचा उद्देश हा त्यांना समाजात एक जबाबदार व्यक्ती म्हणून तयार करणं असतो, जेणेकरून ते भविष्यात योग्य निर्णय घेऊ शकतील. आणि इथे शिस्त म्हणजे शिक्षा नव्हे, हे लक्षात घ्यायला हवं. शिस्त हे खरं तर संरक्षणाचं आणि प्रेमाचं एक रूप आहे. जेव्हा पालक स्पष्ट नियम आणि सीमा आखून देतात, तेव्हा ते मुलांना एका सुरक्षित भविष्यासाठी तयार करत असतात. यातूनच त्यांना आदर आणि जबाबदारीची जाणीव होते.
चला आता बोलूया अशा काही नियमांबद्दल जे स्पष्ट आणि प्रामाणिक संवादाचं महत्त्व सांगतात. कारण एक गोष्ट खरी आहे, विश्वास आणि नात्यांमध्ये स्पष्टता आणण्यासाठी संवादाइतकं शक्तिशाली साधन दुसरं कोणतंच नाही. बघा, मी तणावात आहे असं म्हणणं खूप सोपं आणि तितकंच अस्पष्ट आहे. पण याऐवजी जेव्हा आपण म्हणतो की कामाच्या डेडलाईनमुळे मी खूप दबावाखाली आहे, तेव्हा त्या समस्येला एक निश्चित रूप मिळतं. अस्पष्ट समस्या नेहमी मोठ्या आणि भीतीदायक वाटतात, पण जेव्हा आपण अचूकपणे बोलतो तेव्हाच समस्येची खरी ओळख पडते आणि मग त्यावर उपाय शोधणं शक्य होतं. आणि हे पुढचे दोन नियम तर जणू एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. एक, सत्य बोलणे, ज्यामुळे विश्वासाचा पाया रचला जातो. आणि दुसरा, समोरचं बोलणं ऐकणे. पण कसं ऐकायचं, तर हे गृहीत धरून की कदाचित त्यांना असं काहीतरी माहीत आहे जे आपल्याला नाही. जेव्हा आपण असं करतो तेव्हा आपण शिकण्यासाठी आणि वाढण्यासाठी स्वतःला तयार करतो. प्रामाणिकपणा आणि विनम्रपणे ऐकण्याची ही कला, हेच खऱ्या नात्यांचं रहस्य आहे. ठीक आहे, तर आता आपण आपल्या विवेचनाच्या अंतिम आणि कदाचित सर्वात महत्त्वाच्या टप्प्यावर आलो आहोत. हा भाग जीवनातल्या मोठ्या प्रश्नांशी संबंधित आहे की आपल्या अस्तित्वाचा अर्थ काय आणि तो शोधायचा कसा. तर अर्थपूर्ण म्हणजे नेमकं काय? याचा सरळ अर्थ आहे अशा गोष्टींचा पाठपुरावा करणं ज्यासाठी कदाचित खूप त्याग करावा लागेल, कष्ट घ्यावे लागतील, पण ज्यातून मिळणारं समाधान हे खोलवर आणि दीर्घकाळ टिकणारं असेल. आपल्यासमोर नेहमीच दोन मार्ग असतात, एक सोप्पा आणि दुसरा अर्थपूर्ण. सोप्पा मार्ग कसा असतो? तो क्षणिक आनंद देतो, शॉर्टकट्स दाखवतो, पण अनेकदा तो आतून पोकळ असतो. आणि याच्या अगदी उलट, अर्थपूर्ण मार्गावर चालण्यासाठी धैर्य लागतं, त्याग लागतो, पण तोच मार्ग आपल्या चारित्र्याला घडवतो आणि जीवनाला एक खरा उद्देश देतो. निवड नेहमी आपलीच असते. हा नियम तर एक खूपच सुंदर रूपक आहे. स्केटबोर्डिंग म्हणजे काय? जोखीम पत्करणे, पडणे आणि पुन्हा उठणे, हे धैर्य आणि लवचिकता शिकण्याचं प्रतीक आहे. आजकाल आपण मुलांचं खूप जास्त संरक्षण करतो, पण त्यांना जर छोट्या छोट्या जोखमींचा सामनाच करू दिला नाही, तर ते सामर्थ्यवान बनतील तरी कसे? आणि हा विचार खूप महत्वाचा आहे, कारण आव्हानांना सामोरं जाऊन छोट्या मोठ्या चुका करून आणि त्यातून शिकूनच माणसं, विशेषतः मुलं, सक्षम आणि कणखर बनतात, नाही का? म्हणजे पडल्याशिवाय उभं राहायला आणि धावायला कसं शिकता येईल? आणि आता येतो शेवटचा नियम. हा नियम जीवनातल्या दुःखात आणि गोंधळातही आनंदाचे छोटे क्षण शोधण्याबद्दल आहे. रस्त्यात भेटलेल्या मांजराला कुरवाळणं हे एक प्रतीक आहे. ते आपल्याला सांगतं की या धावपळीच्या आयुष्यात थोडं थांबा आणि आजूबाजूच्या साध्या सोप्या सौंदर्याची नोंद घ्या. हाच तर या 12व्या नियमाचा आत्मा आहे. बघा, जीवनात दुःख आणि त्रास हे अटळ आहेत, हे खरंय. पण त्याच सोबत आनंदाचे आणि सौंदर्याचे छोटे छोटे क्षणही सगळीकडे विखुरलेले असतात. त्यांना शोधणं आणि त्याबद्दल कृतज्ञ असणं ही एक निवड आहे. आणि कठीण काळात हेच छोटे आनंदाचे क्षण आशेचा एक किरण बनून येतात. तर याच प्रश्नासोबत आपण आज थांबूया. हा एक विचार करायला लावणारा प्रश्न आहे. जरा आजूबाजूला पहा. कदाचित तो दयेचा, तो आनंदाचा छोटासा क्षण आपलीच वाट पाहत असेल.